वेलकम टू आरंभ व्लॉग्स। मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज आम्ही आलेलो आहोत अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी। मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी असे खूप सारे शॉप्स तिथे असतात ज्या ठिकाणी स्वामींच्या मूर्ती आणि प्रसाद आणि फुलं वगैरे सर्व चढावा भेटत असतो। आज गुरुवार आहे, त्यात गुरुपुष्य अमृत योग आहे। उद्या 26 जानेवारी आहे, त्यामुळे 25 जानेवारीला देखील काही लोक एक्स्ट्रा सुट्टी घेऊन आज खूप सारी इथे गर्दी पाहायला मिळत आहे। गर्दी एवढी आहे की या रांगेचा शेवट देखील आम्हाला दिसत नाहीये। मंदिराच्या बाहेर ही रांग आहे। जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही ट्राय करा की वर्किंग डेज मध्ये या, सुट्टीच्या दिवशी आणि गुरुवारी अशा प्रकारे इथे गर्दी असतेच। एवढे ऊन असून, एवढी गर्दी असून, एवढी मोठी रांग आहे तरी देखील लोक थांबले आहेत। यावरूनच कळतो स्वामींचा महिमा किती महान आहे। फायनली आम्ही आत पोहोचलेलो आहोत। आत देखील खूप सारी गर्दी आहे। हे समोर तुम्ही पाहत आहात, हे आहे वटवृक्ष। याच नावाने हे मंदिर ओळखलं जातं, वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर। मंदिराचा आतील परिसर खूप सुंदर आहे, खूप छान नक्षीकाम आतमध्ये केलेलं आहे, पण गर्दीमुळे मला तुम्हाला व्यवस्थित दाखवता येणार नाहीये। या ठिकाणी लहान मुलांना देखील खूप त्रास झाला होता, पण आयरा खूप छान राहिली, तिने खूप एन्जॉय केलं ॲक्च्युली, त्यामुळे आम्ही खूप सुखी होतो या गर्दीमध्ये सुद्धा। मंदिराच्या आतमध्ये वातावरण खूप प्रसन्न होतं। एवढी गर्दी होती पण सर्व एकमेकांना मदत करत होते। आम्हाला एकदाही जाणवलं नाही की खूप सारी गर्दी आणि यातून बाहेर पडा। खूप इतकं छान एकमेकांना लोक सपोर्ट करत होते आणि कंटिन्यूअस नाव चालू होतं की श्री स्वामी समर्थ महाराज की जय। खूप छान वाटलं आम्हाला या गर्दीमध्ये देखील दर्शन घ्यायला आणि खूप छान दर्शन झालं। आम्हाला डायरेक्ट तिथलं दर्शन तुम्हाला दाखवता नाही आलं कारण तिथं कॅमेरा अलाउड नाहीये। हे सर्व बाहेरचं मी तुम्हाला आता दाखवत आहे। दर्शन घेऊन झाल्यानंतर या ठिकाणी बाहेर येऊन तुम्ही मोफत महाप्रसाद घेऊ शकता, त्यासाठी देखील खूप लाईन आहे। तर या ठिकाणी तुम्ही बोर्ड पाहू शकता, ऑनलाईन महाप्रसाद बुकिंग देखील त्यांनी सोय उपलब्ध करून दिलेली आहे। या मंदिराच्या बाहेर पार्किंगची देखील सोय आहे। बाहेर निघताना ते चार्ज करतात पार्किंगसाठी। कारसाठी 50 रुपीज चार्ज केले जातात। टू व्हीलरसाठी वगैरे नीट पाहू शकले नाही, कारचे आम्ही पे केले त्यामुळे मला माहीत आहे। बाहेर खूप ठिकाणी तुम्हाला इथे राहण्याची देखील सोय आहे। 600 रुपयापासून 2000 पर्यंत इथे भक्तनिवास अवेलेबल आहेत, पण आम्ही इथं मुक्काम केलेला नाही आहे अक्कलकोटमध्ये। आम्ही मुक्काम पंढरपूरमध्ये केलेला आहे। माझा दुसरा व्हिडिओ पंढरपूरचा देखील आहे, तुम्ही तो देखील नक्की पहा। हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।